या स्पर्धेमध्ये आपल्याला एकत्ररित्या खेळण्याची जी सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे ते स्वतः आयोजक भावेश लोंढे आणि सुनील पानकर यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण हा खुला व्यासपीठ या ठिकाणी आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिला आहे। आता आपण जातोय मैदानाकडे। उन्नवरे टायगर संघाचे सलामीचे फलंदाज जात आहेत। प्रत्येक संघासाठी या ठिकाणी एक वेगळं पारितोषिक या ठिकाणी आहे, लक्ष असू द्या, एक वेगळं पारितोषिक या ठिकाणी आहे। आता जो सामना झाला उन्नवरे लायन्स वर्सेस उन्नवरे फायटर्स, यामध्ये उन्नवरे फायटर्स या संघाकडून एक वेगळं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे। सौजन्य स्वतः कैलास खापरे आहेत, कारण ते एक आयकॉन प्लेअर या ठिकाणी प्रत्येक सामन्यामध्ये त्यांच्या संघातून काढणार आहेत, म्हणजेच उन्नवरे फायटर्स संघाकडून। आणि पहिल्या सामन्यामध्ये जो प्लेअर या ठिकाणी त्याचा मानकरी ठरतोय ते रोहित जाधव, आणि स्वतः श्री कैलासजी खापरे यांना विनंती करतो की आपण त्यांना हे मेडल आणि ही सन्मानाची ट्रॉफी त्यांना प्रदान करायची आहे। त्यांच्या स्पेशल त्यांच्या संघासाठी मी भावेशजी लोंढे आणि सुनीलजी पानकर यांना विनंती करतो की आपण त्यांना हे सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे। एक वेगळं बक्षीस त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे। आता आपण जातोय मैदानाकडे। ज्यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते उन्नवरे टायगर्स वर्सेस उन्नवरे चॅम्पियन। पाहूया कशा पद्धतीने हा चेंडू फेकला गेला आहे। पहिला चेंडू फेकला गेलाय तो वाईटच्या रूपाने। सुचित भानसे ज्यांच्या हातामध्ये हा चेंडू आहे, स्वतः कर्णधार मैदानामध्ये उतरले आणि पुढील चेंडू सुचित भानसे यांचा कशा पद्धतीने फेकला जातोय। सुंदर असा फेकला चेंडू त्या ठिकाणी पाहतोय आपण, आणि फलंदाजीसाठी सलामीचे जोडे आहेत नितेश आणि नागेश। एक सलामीचे फलंदाज स्ट्राईक वरती आहे तो नितेश, नॉन स्ट्राईक वरती आहे तो नागेश पानकर, खास गावाने आपल्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेले आहेत। पुढील चेंडू ज्यांच्या हातामध्ये स्वतः कर्णधार, पाहूया कशा पद्धतीने चेंडू फेकला गेलाय। फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय, पण धाव संख्या मिळतात त्या 4 धावा। खरोखरच महत्वाच्या या 4 धावा असतील, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक मोठी संधी असते चौकाने षटकार मारण्याची, आणि संधी या ठिकाणी मिळाले ती नितेश यांना, आणि या महत्वपूर्ण 4 धावा मिळाल्यात उन्नवरे टायगर संघाला। धाव संख्येत भर होते, 4 धावेच्या मदतीने धाव संख्या वाढते, 5 धावा। पुन्हा एकदा सज्ज असेल नितेश, खरोखर सुंदर चेंडू फेकलेला दिसतोय। पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी पाहायला तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या नितेश साठी, कारण ज्या पद्धतीने मैदानामध्ये उतरली सलामीची जोडी आहे आणि आपल्या या उन्नवरे टायगर्स आपल्या स्वतःच्या संघासाठी एक महत्वपूर्ण जबाबदारी घेऊन या ठिकाणी फटकेबाजी करतो। तर नितेश लगातार 2 चौकार या ठिकाणी लगावलेले दिसत आहेत। पुढील चेंडू 2 चेंडू या ठिकाणी 3 चेंडू फेकले गेले। पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेला वाईटच्या रूपाने, दुसऱ्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे, परंतु 2 चेंडू जे नंतरचे फेकले गेले त्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकलेले गेले। त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो नितेश, 1 धाव नक्की मिळेल, आणि स्ट्राईक वरती गेलाय नागेश, परंतु नागेश बोलतो नाही आपल्या 2 धावा धावून काढायच्या आहेत, आणि 2 धावा या ठिकाणी धावून काढल्यात। दोन्ही खेळाडूंमध्ये सुंदर असं रनअप बिटवीन द विकेट या खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं, आणि 2 धावेच्या मदतीने धाव संख्या वाढते, धाव फलक जात आहे 11 धावा। दुहेरी आकडा या ठिकाणी गाठलेला दिसतोय। काही चेंडू शिल्लक। पुढील चेंडू सुंदर असा टोळा चेंडू या ठिकाणी, परंतु हा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पंचांचा इशारा येतोय झेलबाद। या ठिकाणी आपण सुवर्ण संधी देखील आयोजकांना मिळाले आहे। कॉमेंट्रीसाठी सूरज जाधव, सन्माननीय नंदगुरुजी खापरे साहेब, किरणजी पाचकले, आपण देखील आपले कॉमेंट्रीसाठी आजच्या या स्पर्धेचा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी समालोचनासाठी कृपया या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे। चला जातोय आपण मैदानाकडे। पहिलं षटक, पहिल्या षटकाची सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली उन्नवरे टायगर संघाकडून, आणि टायगर संघाकडून या ठिकाणी फटकेबाजीसाठी उतरलाय तो अक्षय जाधव उर्फ आप्या, आणि आप्याने पहिल्या चेंडूचा सामना करतोय, आणि हा चेंडू होती धाव संख्या मिळाली 4
पुन्हा धावसंख्या याने उभारली गेले आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 15 धावा. पहिलं षटक समाप्त. पहिलं षटक या ठिकाणी फेकलं गेलं. सूचित महागडे षटक ठरलं, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी षटकाने सूचित याने षटक जे फेकलं त्या 6 चेंडूचा सामना करताना धावा दिल्या त्या 15 धावा. या महत्वपूर्ण 15 धावा असतील आपल्या संघासाठी. यामध्ये महत्वाची भूमिका बजावतोय तर नागेश आणि अक्षय, परंतु सलामीचा फलंदाज नितेश खरोखरच वैयक्तिक 10 धावसंख्या या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये ठोकून माघारी परतला आहे. महत्वपूर्ण धावसंख्या या ठिकाणी उभारणी देण्यासाठी एक महत्वाची योगदान पाहावं लागेल ते नितेशांचं. पाहूया संघनायक कोणाकडे हा दुसरा चेंडू देतात. दुसरा षटक घेऊन आलाय तो नितीन जाधव, आजच्या या स्पर्धेचा उन्नवरे चॅम्पियन संघाचा अष्टपैलू खेळाडू, ज्यांचा कालच वाढदिवस झाला. तो वाढदिवस जरी काल साजरा जरी आपण केला असला तरी खऱ्या अर्थानं वाढदिवस आज तुम्हाला आज साजरा करायचा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला जिंकावंच लागेल. यासाठी सज्ज असेल तो नितीन जाधव. वेळ जास्त घेता येणार नाहीये. या संघामध्ये देखील अनेक खेळाडूंचा भरणा आहे. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी हा सामना पाहायला मिळतोय. नितीन जाधव, चला सामना चालू करायचा आहे. पंच म्हणून जे जबाबदारीने या ठिकाणी पंचगिरी करतायत नितीनजी पोसरेकर आणि संजयजी भागणे. छोटस रन बाई नितीन यांचं, परंतु ज्या पद्धतीने नितीन यांची जर गोलंदाजी आपण पाहिली तर एक वेगळीच लेंथ त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहायला मिळेल. परंतु स्ट्राइक वर आता गेलाय तर उकमी एक्का आजच्या या उन्नवरे टायगर संघाचा आयकॉन प्लेयर नागेश पानकर खास गावावरून थेट मुंबईकडे रवाना होऊन मैदानामध्ये सज्ज. चला पुढील चेंडू छोटासा रनअप असेल नितीन यांचा. कशा पद्धतीने चेंडू फेकला. पुढील पहिला चेंडू होता, फुलटा चेंडू होता, परंतु या ठिकाणी झेल होऊ शकेल का. झेल सुटलेला दिसतोय. मोठासा जीवदान आणि या जीवदानाचा नक्कीच परिपूर्ण फायदा उचलेल तो नागेश पानकर. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावून काढल्या 2 धावा, कारण या ठिकाणी आपण म्हणालो होतो कॅचेस विन मॅचेस. आपण जर फलंदाजाला संधी दिली त्या संधीचा नक्कीच परिपूर्ण फायदा उचलणार हे मोठमोठे फलंदाज. आणि पहिला झेल सुटलेला दिसतोय नागेशांचा. पुन्हा एकदा सज्ज नागेश. 1 धाव निघाल का. हो 1 धाव नक्कीच निघेल. 2 धावा निघतील का. थोडंसं छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा धावून काढल्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 19 धावा. तर मागाच्या चेंडूवरती हा जर झेल घेतला असता नक्की धावसंख्या रोखता आली असती. नागेश बाद होऊन माघारी परतला असता. कुठेतरी एक ब्रेक मिळाला असता उन्नवरे टायगर संघाला, परंतु हा ब्रेक फेल गेलेला दिसतोय. कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी झेल सुटला गेला आणि एक मोठं जीवदान होऊन नागेश पुन्हा एकदा सज्ज असेल. पाहूया कशा पद्धतीने चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा 1 धाव मिळाले. 2 धावा घेतील का, परंतु नाही. अगदी शांत मनाने या ठिकाणी मैदानामध्ये उतरले नागेश आणि स्ट्राइक वरती गेला तो अक्षय आणि पहिला चेंडूचा सामना करत असताना पहिला चेंडू लगावला गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांवरती महत्वपूर्ण 4 धावा उभ्या केला अक्षयाने. पुढील चेंडू आणि सुंदरसा फेकलेला चेंडू दिसतोय नितीन यांचा. सुंदर अशी लेंथ त्यांच्या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय. आखूड टप्प्याची गोलंदाजी नितीन यांची. छोटंसं रनअप जरी असलं तरी जी लेंथ आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्याला करावी लागते, जे कौशल्यपणा लावून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागते, ती नितीन यांच्याकडून पाहायला मिळते. पुढे चेंडू अक्षय यांचा आणि सुंदरसा टवलेला चेंडू अक्षय. आणि पाहूया किती धावा मिळतील. 1 धाव तर नक्कीच पूर्ण करतील, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागलं आणि एका धावेच्या नंतर धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 21 धावा. पुढील चेंडू सामना करेल नागेश. अजूनही काही चमत्कार दिसला नाही नागेश यांच्याकडून. चमत्कार करेल का. शेंडुरी सीमारेषेच्या बाहेर नेईल का. नाही, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर न जाता चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि झेलबाद होऊन माघारी परततोय तो नागेश पानकर. दाद द्यावी लागेल त्यांच्या गोलंदाजीला तो नितीन जाधव, कारण हा आयकॉन प्लेयर माघारी परततोय. डीजे
आपण पाहतोय ज्यांची फलंदाजी रिव्हर्स शॉट प्राणपणाला लावून करते फिल्डिंग आणि बॅटिंग प्राणपणाला लावून करते फिल्डिंग आणि बॅटिंग लय फेमस होणार बिग उन्नवरे प्रीमियर धन्यवाद धन्यवाद डीजे. खरोखर या ठिकाणी आपण रिव्हर्स शॉट जर पाहिला अक्षय यांचा, खरोखर अक्षय यांचं कौतुक करावं तेवढं कमीच असेल, कारण हे खूप महत्वपूर्ण या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज आहे तो अक्षय. 9 धावा वैयक्तिक करून पुन्हा एकदा भिरकावला चेंडू. मला वाटतं या ठिकाणी हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर आणि मिळतात त्या 4 धावा. खरोखर अक्षय ज्या पद्धतीने फलंदाजी आपण करतोय, एक महत्वपूर्ण चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी फटकेबाजी करताना पाहतोय आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 29 धावा. आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल केलेला दिसतोय, कारण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अक्षय जाधव जे दोन्ही रिव्हर्स शॉट मारले होते, 2 चौकार याची हॅट्रिक करेल का 3 चौकारांची आणि पुन्हा रिव्हर्स शॉट मारेल का हे देखील पाहावं लागेल. खरोखरच अक्षय यांच्या फलंदाजीला दाद द्यावी लागेल. पुढील चेंडू सचिन यांच्या हातामध्ये, परंतु सचिनला अजूनही एक सूर गवसलेला दिसत नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावला चेंडू. हा चेंडू जातोय का सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा होतोय, परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण जर पाहिलं सुंदर असे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. आता पंचांचा इशारा येतोय, इकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. खरोखरच लगातार 3 चौकार अक्षयसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण आपल्या महत्वपूर्ण योगदानासाठी उतरलाय तो अक्षय जाधव. या ठिकाणी आपण पाहतोय 33 धावा या ठिकाणी उभ्या केल्यात अक्षय यांचे. जबरदस्त फॉर्म मध्ये असेल अक्षय. लगातार 3 चौकार, चौथा चौकार देखील मारेल का? हो, या ठिकाणी चौकार मिळेल की षटकार? पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात उंचावून पंच नितीनजी पोसरेकर लवकरच निर्णय देतील, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी चौकार षटकारांची आदेशबाजी पाहायला मिळतोय. पंचांचा 2 हात उंचावून येतोय. 6 धावा. खरोखर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अक्षयसाठी. चेंडू घ्यायचा लवकरात लवकर द्यायचा आहे आणि चेंडू देखील सोडायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सचिन जाधव यांची गोलंदाजी. सर्व संघ जर सहकार्य करा, त्या ठिकाणी आपण जिथं गरज आहे त्या ठिकाणी उभं राहायचं आपल्याला, कारण चेंडू ज्या ठिकाणी जाणार आहे तिकडे आपण जर उभं राहिलं तर सीमारेषेच्या बाहेर येणारा चेंडू आपण अडवू शकता. सर्व संघाने सहकार्य करायचं आहे. सचिन जाधव खूप महागड षटक, मला वाटतंय 4 4 4 आणि 6. अजूनही धावसंख्या या ठिकाणी 18 धावा दिल्या. सचिन खूप महागड षटक पडलंय आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर अक्षय यांची जी फलंदाजी पाहायला मिळाले 5 4 किती धावा मिळतील? पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता अक्षय. 4 चेंडू जरी आपण या ठिकाणी धावसंख्या केली असली तरी गोलंदाज देखील तेवढाच अनुभव आहे. 5वा चेंडू तुला मी मारून देणार नाही, चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्याच पद्धतीने हा चेंडू फेकला गेलाय सचिन जाधव यांच्याकडून. आणि आता शेवटचा चेंडू पाहूया कशा पद्धतीने फेकला जातोय. शेवटचा चेंडू होती सामना अक्षय. या ठिकाणी धावसंख्या मिळते, 1 धाव नक्कीच मिळेल. 2 धावा घेतील का? होय, जर आपण जोरदार धावेने जर धावसंख्या काढली तर नक्की 2 धावा मिळतील आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्यात अक्षय यांनी. आणि 3 षटक समाप्त. पंचांचा इशारा येतोय 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्त धावसंख्येत भर होऊन धावसंख्या वाढते 41. 41 धावा. जोरदार टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे खेळाडूंचं, कारण 18 चेंडू 41 धावा, मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केलेली दिसते. उन्नवरे टायगर्स संघाने 41 धावा आतापर्यंतचा हाय स्कोर या ठिकाणी उभा केलेला आहे. अजूनही आपल्या खूप सामने खेळायचे आहेत, परंतु या सकाळच्या सत्रामध्ये 18 चेंडू 41 धावा, खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केलेली दिसते. आता पाहावं लागेल की
उन्नवरे सुपरस्टार वर्सेस उन्नवरे लायन्स. उन्नवरे सुपरस्टार वर्सेस उन्नवरे लायन्स यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आणि मला वाटतं उन्नवरे लायन्स या संघाचा हा दुसरा सामना असेल. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेची रंगत जर आलेलीच आहे, अजून रंगत वाढणार आहे. परंतु अनेक दिग्गज मान्यवरांची या ठिकाणी उपस्थित लाभलेले आहे. असे ज्यांना आपण चित्रपटामध्ये पाहिलेलं रायरंद या चित्रपटामध्ये सन्माननीय रणजित कांबळे सर यांचं या ठिकाणी आगमन होऊन झालेलं आहे. त्यांच्या या शुभवाहिनीने पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन त्यांच्याकडून मिळणार आहे. त्यांना मी विनंती करतो की आजच्या या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. सन्माननीय रणजित कांबळे सर. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार सगळ्यांना. खूप छान वाटलं सकाळ सकाळच एकदम. आमचे परम मित्र श्री भावेश लोंढे, मनीष लोंढे, सुनील पांचाळ, सुनील पानकर ह्या तिघांनी ऑर्गनाईज केलेला हा क्रिकेटचा सामना खूप छान आहे. प्रत्येक खेळाडूला माझी एवढीच विनंती आहे, त्याच्याकडे खेळ म्हणून बघा, स्पर्धा म्हणून बघू नका. शेवटी जीत हार प्रत्येकाची ठरलेली आहे. आणि आमचे भावेश लोंढे यांच्याबद्दल मला बोलायचं आहे की आमची गेल्या मला वाटतं 10-12 वर्षापूर्वीची ओळख आहे. त्या व्यक्तीला मी खूप जवळून बघितलेलं आहे आणि प्रगती त्यांची अशी आहे की ती बऱ्याच लोकांना लाजवेल. शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती आहे ती. बँकेत छोटासा काम करणारा हा एक साधा कर्मचारी आता एक कवी म्हणून आहे. बऱ्याच त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत, बऱ्याच कविता झालेल्या आहेत. आणि आता हे जे प्रीमियर लीग वगैरे उन्नवरे प्रीमियर लीग 2024 एवढं सगळं हा टप्पाने ह्याच्या पुढेही मला तर वाटतं त्या दोन भावांना किंवा त्यांच्या सहकार्यांना अशी काही प्रोत्साहन मिळू दे प्रत्येकाचे की ते जेणेकरून असे मोठमोठे प्रोग्राम, मोठमोठ्या लीग्स कराव्यात, चांगली कामं करावीत, जनसेवा करावी आणि लोकात चांगलं नाव मिळवावं हीच अपेक्षा. धन्यवाद. रणजित सरांसाठी या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. कारण खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून या ठिकाणी आजच्या या स्पर्धेसाठी आलेले आहेत. सन्माननीय रणजित कांबळे सर यांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच पुढील सामना होणारा सामना आहे उन्नवरे सुपरस्टार वर्सेस उन्नवरे लायन्स यांच्यामध्ये लढत असेल. सन्माननीय अनिलजी फिलसे साहेब यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक सन्माननीय अनिलजी फिलसे साहेब यांच्या शुभ हस्ते होते. चला पूर्ण डावखुरा फलंदाज होता सुशील बानशे, स्ट्राईकला हे आपण पाहतोय. आणि गोलंदाजीसाठी आलेल्या खऱ्या अर्थाने खूप प्रतीक्षेनंतर उन्नवरे प्रीमियर लीग 2024 मध्ये ज्यांना संधी मिळते तो महेश जाधव आपल्याला पाहायला मिळते. काही वर्षापूर्वी ज्याने मैदान गाजवला असा अष्टपैलू खेळाडू आहे महेश माही नावाने जो ओळखला जातो उन्नवरे पंचक्रोशीमध्ये, तो माही मैदानावरती आपण गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहतोय डावखुरा फलंदाज आहे सुचित आपल्याला पाहायला मिळते, स्वतः कर्णधार आहे सुचित, आयकॉन खेळाडू. आणि उन्नवरे चॅम्पियन्स या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळते. मोठं टार्गेट आहे, आव्हान आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फसो इथे. आणि सुंदर देखील चेंडू म्हणावं लागेल, सुरेख चेंडू म्हणावं लागेल महेश याचा. आणि लेग बायचा इशारा इथे पंच खून करतायत, दर्शवतायत. आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे 1 धावेने. मोठं टार्गेट आहे मित्रांनो, मोठी झेप आहे, मोठे धावे बनवायचे आहेत, त्यामुळे मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं असल्याने थोडंसं अनामारीचं कुटाकुटीचं षटक असू शकतं. मोठे फटके खेळावे लागणार आहेत, काहीसं बॅट बोलावी लागणार आहे. आणि कारण मोठं आव्हान आहे. पुन्हा एकदा माय्याचा चेंडू, फुलटॉस चेंडू होता, आक्रमणाचा प्रयत्न फसतोय आणि येतोय लॉंग ऑफच्या वरून 1 बाउन्स, खणखणीत चौकार.
चॅम्पियन्स उन्नवरे चॅम्पियन्स यांच्या आयकॉन खेळाडू सुचित त्याच्या बॅटमधून निघाले चौकाराच्या मध्ये धावसंख्या होते एकूण 5 आपण पाहतोय. पुन्हा एकदा माही ऑकर मारण्याचा प्रयत्न होता, येतोय स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता आणि विशाल तांबे आला चेंडू ती वेगाने आला आणि प्रोटेक्शन दिलं, संरक्षण दिलं, थांबवलं चेंडूला आणि एक धावेवरती रोखलं आणि पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला असलेला खऱ्या अर्थाने सुचित भानसे याचा एक दबदबा देखील आहे या पंचक्रोशीमध्ये आणि तोच दबदब्यामुळेच आणि मोठे फटकेबाजी करण्याची उत्सुकता देखील आहे. मनोरंजन आणि क्रिकेट रसिक देखील वाट पाहतात. मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, जातोय फाईन लेगला जाताना पाहायला मिळतंय. शतरक्षक आहे, प्रोटेक्शन संरक्षण दिलं जाते, थांबवलं जाते आणि एकही निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सुंदर सुरेख असं अप्रतिम आपल्याला षटक पाहायला मिळते. सलामी षटक माहीच्या द्वारे जर पहिला चेंडू पाहिला आपण तर निर्धाव चेंडू तदनंतरचा एक, तदनंतरचा चौकार पाहिला, तदनंतरचा देखील एक धावा प्राप्त झाली, तदनंतर निर्धाव. पुन्हा एकदा माही हा गुडलँडवरचा चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न केला होता, फासतोय इथे शतरक्षक स्वतः फसतोय पण नो थांबवले. अरविंदला थांबवलं सचिन आणि षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जातात एकूण 7 बिनगडी बाद 7. हॅलो चला आपण जास्त वेळ खर्च करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे कारण एक दिवसीय क्रीडा महोत्सव आहे. एक दिवसीय उन्नवरे प्रीमियर लीग 2023-24 पहिलं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. या ऑनलाईन टेलिकास्टद्वारे जॉईन झालेल्या जोडल्या गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमी यांचं मी उन्नवरे प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत करतो. असंच विनंती करेन की असं शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत आपण जोडून राहा आणि या स्पर्धेचा देखील मनमुराद आनंद घ्या. विशाल तांबे गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे तो विशाल तांबे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सलामी जोडी गोडबोळी आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे सुचित आणि अरविंद आपल्याला पाहायला मिळते. अरविंद वैयक्तिक 5 धावांवरती आणि सुचित 1 धावांवरती खेळताना पाहायला मिळते आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा विशाल तांबे चेंडू गोलगान गुडलँडवरचा चेंडू होता, काहीसा कमी उंचीचा राहिला, समजला नाहीये, शरीर यष्टीवरती आदळतोय चेंडू. सुचितला अजूनही काही सूर प्राप्त झालेला नाही, मिळालेला नाहीये, लयबद्ध होत नाहीये सुचित कारण मोठे फटकेकार. आव्हान देखील तितकंच मोठं आहे. आव्हान आहे ते एकूण 41 धावांचं आव्हान आहे. मोठे झेप घ्यायचे 42 धावा बनवायचे आहेत. डावखोरा फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पासतो इथे अपील केली जाते, दाद मागितली जाते, अपील केली जाते अक्षय जाधव यांच्याकडून. मित्रांनो 2 ठिकाणी फक्त अपील केली जाते, एक म्हणजे कोर्टामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये. आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला अपील यष्टीरक्षक अक्षय जाधव याच्याकडून पाहायला मिळते पण पंचांचा कोणताही निर्णय नाहीये, दाद नाहीये, हालचाल करण्याची संधी देखील दिली जात नाहीये. एवढं सुंदर षटक पाहायला मिळतं आपण आपल्याला विशाल तांबे पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्गस्थ होताना. चेंडू फेकलाय, गुडलँड वरचा चेंडू जातोय, कट केला, फाईन लेगला जाताना पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडू मागे पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा देखील यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण केला जातोय. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या वधारते, धावसंख्या पुढे सरकेल. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी धावफलकावरती घेऊन जातो. धावफलकावरती धावा होत आहेत 9 बिनबाद 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आव्हान आहे 42 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू खर्च फेकताना विशाल तांबेने 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आगोडप्याचा चेंडू होता, बाहेरची दिशा होता, पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात भूमी समांतर, धावा येतात अवांतर धावेने भर पडेल. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या होते एकूण दुहेरी अंकामध्ये 10 लॉस ऑफ 0 विकेट. 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली. डावखोरा फलंदाज विशाल तांबे. गुडलँडवरचा चेंडू पुन्हा बाहेरची दिशा घेईल का? पंचांचे पुन्हा संधी प्राप्त होते, पंचांना इतर संधी प्राप्त होते. पंच दोन्ही हात भूमी समांतर करतायत, धावा येतात पुन्हा अव्वांतर, अतिरिक्त धाव वारंवार करतायत. चूक मात्र वारंवार करतोय विशाल. डावखोरा फलंदाज असल्यामुळे थोडस काहीस समजत नाहीये विशालला गोलंदाजी कोणत्या टप्प्यावरती वेगाने करावी. तसं वेगवान गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये फसतोय. इथे मात्र उडवलाय चेंडू खाली येतोय शतरक्षक पण फसतोय. नितेश घरटकर काहीसा खराब शतरक्षण पाहायला मिळते. मित्रांनो अशा जर तुम्ही चुका केल्या तर नक्कीच तुम्हाला पराभवाच्या छायेखाली जाऊ शकता, तुम्ही बॅकफुटला येऊ शकता.
जो हॅट्रिक लगातार 6 मारेल त्याला मिळणार आहेत 500 रुपये आणि लगातार 4 6ला 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. गुडले नंबरचा चेंडू होता येतोय लॉंग ऑफला येताना पाहायला मिळतोय. समालोचन कक्षाला सलामी येतोय चौकार. मिळाल्या 4 धावा. यह छत्रपतींका छावा. जातात 16 आणि 8 पाहतोय आपण उन्हाळी प्रेमिक 2024चा 16 रंगतदार दिमागदार अगोडपेचा चेंडू होता. बॅट कट लागते. चेंडू जातोय सरळ गलीमध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरके. धावसंख्या होते 17 17 आणि षटकाची देखील समाप्ती असेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एकूण 17 लॉस ऑफ 17 लॉस ऑफ 0 विकेट. धन्यवाद धन्यवाद. सुनील पाणकरांनी संपर्क साधायचा आहे. मैदानात काहीशी अडचण तांत्रिक अडचण आलेली आहे. लवकरच आपण चालू करणार. आपण क्षणचित्र पाहतोय असं रंगबिरंगी या उन्हावर गावातील ही सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्यांना संधी प्राप्त झाली नव्हती आजवर त्यांना देखील संधी प्राप्त झालेली आहे. आणि ज्यांना खेळायची इच्छा असते मैदान मला खेळायचं आहे 11 मध्ये मला स्थान देखील हवं आहे मला खेळायचं 11 मध्ये पण 11 मध्ये ज्यांना संधी प्राप्त होत नसते अशाच खेळाडूंसाठी हा एक विशेष पर्व आपल्यासाठी या 2024 पासून सुरुवात झालेली आहे. आणि आजचा हा पहिला दिवस आपण पाहतोय 21 जानेवारी 2024चा हा अविस्मरणीय क्षण देखील आपण पाहतोय. आज विशेष उपस्थिती लाभली या स्पर्धेच्या दरम्यान ती म्हणजे सन्माननीय उत्तम उत्कृष्ट एक अष्टपैलू आणि चौरंगी भूमिका साकारणारे रणजित कांबळे सर. ऋषिकेश गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. ऋषिकेश पानकर यॉर्कर चेंडू मारण्याचा प्रयत्न होतोय. फसतोय. ढकलून दिले. चेंडूला जातोय. पॉईंटच्या दिशेने पाहायला मिळते. एक नवे 3-3 शतरक्षक चेंडू खाली पाहायला मिळत आहेत. माहीने चेंडू उचलला फेकला तोपर्यंत 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या वधारते. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 19 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही सलामीची गोडबोळी आपल्याला पाहायला मिळते. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण सन्मान सोहळ्याच्या या कक्षामध्ये देखील अतिथी देवभव या कक्षाकडे देखील वळणार आहोत. ऋषिकेशचा पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. तत्पूर्वी आपण जर विशालचा पहिला षटक तर अतिशय उत्तम राहिलं पण धावसंख्या मात्र खर्च करता. इथे मात्र हवेमध्ये चेंडू आहे. खूप वेळ हवेमध्ये चेंडू राहतो. एक नव्हे 3-3 शतरक 4 शतरक्षक चेंडू खाली. तू पकडू की मी पकडू पण चेंडू मात्र शिमेला टच झालं. चेंडू जमिनीवरती पडतोय. तत्पूर्वी 2 धावा प्राप्त होत आहेत. आणि 2 धावेच्या मध्ये देखील धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण आपण पाहतोय 21-21. काहीच खराब क्षेत्ररक्षणाचा अंडरस्टँडिंग इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये क्षेत्ररक्षणामध्ये कारण अंडरस्टँडिंग फार महत्वाचे असते मित्रांनो. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी मार्गवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. अरविंदने मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता कारण आव्हान आहे. तिसरं षटक आहे. 42 धावांचं आव्हान आहे मित्रांनो. तुम्ही योग्य वेळी योग्य पत्ते तुम्ही बाहेर काढा नाहीतर तुमचे हुकमाचे एक्के देखील वाया जातात. त्यामुळे तुम्हाला मोठी झेप घ्यायचा देखील मोठा आहे तुमचं. पुन्हा एकदा काही मैदानामध्ये अडचण पाहायला मिळते. अडथळा पाहायला मिळते. पुन्हा सज्ज होते ऋषिकेश आपल्या गोलंदाजी मार्क वरती. मितेश घरटकर यांनी झेल सोडला. इथे बॅटची कडा घेऊन जातोय एसटी रक्षक प्रतीक विचार याच्या हातामध्ये. अक्षय जाधव याच्या हातामध्ये विसावतोय आणि बॅक टू द पॅव्हलियन होतोय अरविंद लोण. अरविंद लय फेमस होणार पीक उन्नवरे प्रीमियर लीग. 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 धन्यवाद. आता पाहतोय आपण अरविंद माघारी परतल्या. पहिल्या विकेटचं पतन देखील झालेलं आहे आणि अरविंदच्या जागी नवोदित आपल्याला पाहायला मिळतं. नवा खेळाडू आहे तो विघ्नेश जाधव पाहायला मिळते आपल्याला. ऋषी मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे गगनचुंबी. इथे मात्र जल सुटतोय विशाल तांबेच्या हातून
मित्रांनो तुम्ही चुका कराल तर कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, पण इथं तुम्ही कॅच सोडा आणि मॅच देखील सोडा असं होऊ शकतं. पण देखील मॅच तुमच्या पारड्यामध्ये झुकलेली आहे, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. विजयासाठी शेवटचा देखील चेंडू आहे. 42 धावांचं आव्हान होतं. धावा धपलकरती धावा जोडल्या जाते 23 अजूनही. त्यामुळे निश्चिंत आहेत. मोठा फटका बॅटची कडा घेतली. झेल होईल का पाहायचं पण नाही. झेल देखील सुटला आहे. एसटी रक्षकच्या मागे चेंडू जातोय सरळ गुदगुळे करत गवत कापत चोपत जातोय सरळ सीमारेषे पार येतोय. दणदणीत चौकार. सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे तो जिंकलेला सामना आहे, ज्याने या उन्हाळे प्रीमियर लीग 2024 मध्ये दुसरा विजय संपादन केला. दुसऱ्या सामन्याचा उन्हाळे टायगर संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव. अभिनंदन. आणि पराभूत संघाचं देखील अभिनंदन, कारण लीग स्पर्धा आहे, इथे नॉकआउट स्पर्धा नसणार. संधी प्राप्त वारंवार होणार आहे. शेवटची संधी सांगितली जाईल शेवटची संधी. आणि यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत, ते म्हणजे उन्हाळे सुपरस्टार आणि उन्हाळे लायन्स यांच्या दरम्यान आपण पाहतोय. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर देखील आपण